देगलूर नगरी में बतकम्मा महोत्सव बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। ये कार्यक्रम देगलूर के पूर्व नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार की ओर से आयोजित किया गया था, जो लगातार 7वें वर्ष आयोजित किया जा रहा है। इस महोत्सव में देगलूर शहर और आसपास के क्षेत्रों से 20 से 25,000 महिलाएं, माताएं और बहनें शामिल हुई। ये संख्या हर साल बढ़ रही है। बतकम्मा को देवी का रूप माना जाता है और ये महिलाओं द्वारा पूजित है। पूर्व नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार ने बताया कि ये त्यौहार लुप्त होता जा रहा था, लेकिन उन्होंने इसे पुनर्जीवित किया ताकि देगलूर की सभी माता और बहनों के सपने को साकार किया जा सके। बतकम्मा महोत्सव मुख्य रूप से तेलंगाना का त्यौहार है, लेकिन देगलूर शहर महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश और कर्नाटक की सीमा पर स्थित होने के कारण यहाँ इसे बहुत बड़े पैमाने पर मनाया जाता है। विसर्जन घाट पर महिलाओं और पुरुषों के लिए बैठक की अलग अलग व्यवस्था की गई थी। महिलाओं की सुरक्षा के लिए विशेष महिला बाउंसर तैनात किए गए थे और पूरे क्षेत्र में किसी भी तरह की परेशानी से बचने के लिए पुलिस कड़ा बंदोबस्त था। पुलिस विभाग से वरिष्ठ पुलिस निरीक्षक मूर्ति मुंडे भी खुद इस कार्यक्रम की निगरानी के लिए मौके पर मौजूद थे। श्रद्धालुओं के लिए नाश्ता, पानी और अन्य सुविधाओं की भी पुख्ता व्यवस्था की गई थी। ये महोत्सव देगलूर शहर की पहचान बन गया है। महिलाओं ने इस उत्सव में हिस्सा लेने पर खुशी जाहिर की। ये कार्यक्रम देर रात तक जारी रहा। काहीच होत नव्हतं. मुगलाजी मामा हे केल्यापासून त्यांचे खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. किती वर्षापासून आपण येत असता? 7-8 वर्षापासून. या जो मुगलाजींना जो आप आयोजित करत असतात आणि या महिलांना मोठ्या प्रमाणावर 20 ते 25,000 महिला जेव्हा सहभाग घेत असतात, खूप छान करतात ते. आणि आज आपण येत आलात. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला कसं वाटते? मस्त, खूप मस्त. वर्षावर उत्साह वाढत आहे आणि प्रत्येक वर्षी हेच म्हणजे हे सण साजरा करावे. आणि आज जो आपला 18 नंबर देण्यात आला आहे, गेल्या वर्षी आपलं बक्षीस भेटलं होतं का? नाही. या वर्षी सुद्धा नक्की भेटेल तुम्हाला. धन्यवाद. नाही, आम्ही एन्जॉय करायसाठी आलो, बक्षीस वगैरे काय नाही. आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आली, तसेच स्पॉन्सर महिलांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आणि महिलांना सुरक्षित आहे आणि पुरुषांची एंट्री सुद्धा नाही तिथं तुमचं. हो, खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्या महिलांसाठी सुरक्षितता आहे. काय होतं? माझं नाव साक्षी उर्ला गोंडावर. देगलूर शहरामध्ये या ठिकाणी बतकम्मा सण आम्ही लहानपणी बघत होतो की आमच्या आईसोबत जेव्हा खेळत होतो आम्ही लहानपणी, आणि त्या संस्कृतीला धरून आणि हा बतकम्मा सण लोप पावत चालला होता. पण आईचं आणि आमच्या सर्व माता भगिनींचं जे स्वप्न होतं की बाबा देगलूर शहरामध्ये बतकम्मा सण व्हायला पाहिजे. बतकम्मा म्हणजे आमची सर्वांची बायलेक असं आमच्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांना देवी स्वरूपात आम्ही सर्वजण पूजा करतो. त्याप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी देगलूर शहरातील सर्व माता भगिनींनी हजारोच्या संख्येने या नदीच्या कडेला सर्व उपस्थित राहतात. त्याबद्दल मी आपल्या सर्व माता भगिनींचं मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम आनंदाचा क्षण आहे.
आणि 5 दिवसापासून आम्ही फुलं आणून हे बदकमा केलेली आहे. 5 दिवसापासून पूर्ण फुलाची बदकमा आणि हाऊस आहे. तर सगळेजण तुम्ही म्हणले त्याच्यामुळे अजून इतकं छान आनंद वाटत आहे. असं हे बदकमाचा सण असं आहे की आम्ही हे 4-5 दिवसापासून खूप मेहनत केलेली आहे. छान आली म्हणलं की आनंद खूप छान वाटतो. काय वाटतं यावेळी पारितोषिक तुम्हाला बक्षीस भेटेल काय? भेटलं तर खूप आनंद आहे. भेटावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे एवढे ह्याची अपेक्षाने आलेले आहेत आम्ही. आणि आज मोठ्या प्रमाणावर आज महिला मंडळी एन्जॉय करत असतात. हो खूप एन्जॉय करतो आम्ही. या बदकमा म्हणजे असा आनंद असतो की बायकाचाच असतो बदकमा म्हणजे ना. हा सण खरं तर तेलंगणा मधला आहे. आपलं बॉर्डर असल्यामुळे तेलंगणामधनं इकडे आपल्याकडे पण साजरा केला जातो. खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतो. सगळेजण आम्ही एन्जॉय करायला आलेलेच आहोत. सगळे बायका आम्ही एन्जॉय. दुर्गा माता की दुर्गा माता की. आपण पाहू शकता की महिला मंडळी हा पाहू शकता की बदकमा लाला अग्रवाल देगलूर तालुक्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये लयास गेला होता. तो बदकमा सण त्यांनी नावारूपाला आणला. देगलूर शहरामध्ये पुन्हा रुजवण्यासाठी त्यांनी बदकमा सणाला खूप मोठी मेहनत घेतली व घराघरापर्यंत बदकमा पोहोचून बदकमा सणाचं त्यांनी मोठं एक महोत्सवामध्ये रूपांतर केलं. दरवर्षी थोडे करत आज बदकमामध्ये जवळपास 20 ते 25 हजारांच्या संख्येने महिला सहभागी होतात. यामध्ये प्रामुख्याने आपला देगलूर शहर प्रमुख 3 राज्याच्या सीमेवर असल्यामुळे आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र. आंध्र प्रदेशचा प्रमुख शहर असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आंध्राचे आणि महाराष्ट्राचे बैलकी तिकडे आणि आंध्राचे बैलकी इकडे असल्यामुळे हा सण देगलूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आणि याचं पूर्ण श्रेय आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मुलाजी शेटवार यांना. आता गेल्या वर्षीपासून याही वर्षी आता मोठ्या संख्येने महिला इथं येत आहेत. गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी जवळपास 22 ते 25 हजार महिला होती. यावर्षी आमचा अंदाज आहे की त्यापेक्षा जास्त महिला येतील. महिला आल्यानंतर इथे वेळ होतोय, रात्र होते, त्यामुळे सगळ्या नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. मागच्या वेळेस 2 वाजेपर्यंत चालला होता. आमची इच्छा आहे की यावेळेस 4 वाजेपर्यंत पहाटेच्या 4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला पाहिजे. अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की सर्व पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे. महिलांना काही त्रास होईल कुठे कोणतं गालबोट महिला कॉन्सर्टचं आयोजन केलेलं आहे किंवा महिला कॉन्सर्टचं आम्ही इथे एक कडा तयार केलेला आहे. सोबतच देगलूर प्रशासनाची पूर्ण पोलीसची टीम इथे आहे. स्वतः PI साहेब स्वतः जातीने लक्ष देऊन आज दिवसभर झालं इकडे आहेत. पूर्ण पोलीस कर्मचारी स्वतःचा जीव टाकून इकडे काम करत आहेत. त्यासोबतच आमचे पूर्ण मित्रमंडळ सर्व परिवार इथे एकत्र